मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा मोस्ट अवेटिंग एपिसोड तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. 30 जुलैचा आज आहे खरा अंतिम निकाल आणि प्रियाने सगळं सत्य कबूल केलंय. बघत राहा ठरलं तर मग. तर आज फायनली प्रिया कबूल झालीये की त्या रात्री खून साक्षीने केला होता, मधुभाऊंनी नाही. अर्जुनने सुरुवातीला त्या नोटा कोर्टामध्ये सबमिट केल्यात. अर्जुन सांगतो, युरॉनर, ह्या त्याच नोटा आहेत ज्या विलासने मधुभाऊंकडे ठेवायला दिल्या होत्या आणि या नोटांवर प्रिया मधुकर यांचे ठसे आहेत. हे ऐकल्यावर दामिनी, महिपत खूप खुश होऊन जातात. अर्जुनने त्या नोटा आता कोर्टामध्ये सबमिट केल्यात आणि त्यावर असलेले सगळे प्रियाचे ठसे सुद्धा आणि त्याचे पूर्ण पुरावे सुद्धा. आता प्रिया घाबरते आणि म्हणते, या नोटांवर माझ्या हाताचे ठसे? नाही 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 नाही, हे शक्यच नाहीये. मधुभाऊ आणि विलास भांडत होते तेव्हा मी पुढे सुद्धा आले नव्हते. आता रविराज पुन्हा ऑब्जेक्शन घेतात बरं का. त्यांनी आटोकाट प्रयत्न केला शेवटपर्यंत, त्यांना सत्य माहीत होत नाही तोपर्यंत प्रियाला वाचवण्याचा. आता हे रविराज म्हणतात ऑब्जेक्शन युरॉनर, असे व्हेरीफाय न केलेले पुरावे कोर्टासमोर हजर नाही करू शकत अर्जुन सुभेदार. अर्जुन उत्तर देतो रविराजांना, हे सगळे पुरावे ऑफिशियल आहेत रविराज किल्लेदार, हे ऑफिशियल फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत ॲडव्होकेट किल्लेदार. मला मान्य आहे हे पुरावे मी शेवटच्या क्षणाला कोर्टात दाखवतोय, पण म्हणून ते पुरावे खोटे नाही ठरत. इतक्या महत्वाच्या केसमध्ये प्रत्येक पुरावा नीट बघणं हे महत्वाचं आहे, हे मला माहिती आहे. मग आता ते जज म्हणतात की हे पुरावे ग्राह्य धरण्यात येते. आता प्रिया घाबरते प्रेक्षकांनो. तिच्याकडे आता कबूल होण्याखेरीज दुसरा पर्यायच नसतो. आता आलाय तो क्षण. अर्जुन म्हणतो, सो प्रिया मधुकर, तुम्ही म्हणताय की तुमचा कधीही त्या नोटांशी संबंध आला नाही, मग तुमचे ठसे त्या नोटांवर कसे आले? प्रिया म्हणत असते, मला नाही माहिती. अर्जुन म्हणतो, मी सांगतो ना, जेव्हा तुम्ही विलासचा खून केला तेव्हा त्या नोटा जमिनीवर पडल्या, तेव्हा त्या नोटा उचलताना तुमच्या बोटाचे ठसे त्या नोटांवर उमटलेत. आता प्रिया म्हणत असते, मी खून केलेला नाही अर्जुन, मी किती वेळेला सांगू? आता रविराज तिकडनं ऑब्जेक्शन घेत असतात, पण आता अर्जुनने कोणाकडेच लक्ष दिलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो, तू केलेला गुन्हा आजपर्यंत लपून राहिलाय, पण आज हे सगळं सिद्ध होतंय तन्वी. प्रिया, आज सगळ्यांना सत्य दिसतंय. विलासचा खून ना मधुभाऊने ना साक्षी शिखरेने, तू केलायस विलासचा खून. प्रिया, तू केलायस. प्रिया म्हणत असते, नाही 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 नाही, मी नाही केलाय खून. अर्जुन म्हणतो, तुला माल व्हायचं होतं प्रिया, तुला पैसे हवे होते म्हणून तू विलासवर गोळी झाडली, तुला पैसे हवे होते म्हणून तू खून केलास. 2.5 वर्षापासून तू हे सत्य लपवतेस प्रिया, तू खून केलायस. तुला हवे होते पैसे प्रिया, तुला हवे होते म्हणून तू खून केलायस विलासचा. आता मात्र प्रिया जोरात किंचाळते आणि म्हणते, नाही नाही नाही, गोळी मी नाही झाडली, गोळी साक्षीने झाडली आहे, मी माझ्या डोळ्याने बघितलंय हे सगळं सत्य. आणि आता ती जे बोलते ना, साक्षीने गोळी झाडली, हे सगळं वाक्य त्यांनी खूप वेळ कोर्टात घुमवलंय प्रेक्षकांनो. व्हॉट अ सीन. म्हणजे एवढ्या वर्षापासून जे वाट बघतायत ते गेल्या 2.5 वर्षापासून की खरा खुनी कोण आहे हे ऐकण्यासाठी सगळे तरसलेले होते. आणि आता प्रियाने स्वतःच कबुली दिल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघण्यासारखे होते प्रेक्षकांनो. आणि फायनली ही प्रिया कबूल झाली की मी माझ्या डोळ्याने पाहिलंय, गोळी साक्षीने झाडली आहे विलासवर. मधुभाऊ सुरुवातीपासून जे सांगत होते ते सगळं खरंय. विलासचा खून साक्षी शिखरेनेच केला. अचानक मागून रविराज ओरडतात आणि म्हणतात, अगं काय बोलतेस तू हे? प्रिया म्हणतात, मी माझ्यावर आलेले खोटे आळ नाही सहन करणारे. मी गेली 2 वर्ष या साक्षीला खूप पाठीशी घातलाय. मी हिला खूप मदत केली आतापर्यंत, पण हिने केलेल्या खुनाची आणि हिने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी नाही भोगणार आहे. आता प्रिया मोठ्याने हे ओरडून बोलत असते बरं का प्रेक्षकांनो. ते रविराज ते बिचारे काळे पांढरे पडलेलेत, आता त्यांना काय बोलावं ते सुचेना. प्रिया जेव्हा म्हणते की मी साक्षीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणार नाही, तेव्हा हा महिपत जोरात ओरडतो या प्रियावर, उठून उभा राहतो आणि म्हणतो, अय पोरी, काय बोलतेस? तोंड सांभाळून बोलायचं, नाही तर कायमचं तोंड बंद करायला मला वेळ लागणार नाही. महिपत चक्क मारायची धमकी देतोय बरं का प्रियाला भर कोर्टामध्ये. आता ते जज चिडतात आणि म्हणतात, ऑर्डर, कोर्टामध्ये शांतता बाळगावी. मग ही दामिनी म्हणते, महिपत शिखरे शांत बसा, खाली बसा. आणि मग दामिनी जजला परवानगी मागते प्रियाला क्रॉस एक्झामिनिंग करायची आणि म्हणते, युरॉनर, मला परवानगी द्या प्रियाला क्रॉस एक्झामिनेशन करायची. आता अर्जुन जागेवर बसलाय. दामिनी प्रियाजवळ येते आणि म्हणते, प्रिया मधुकर, गेली 2 वर्ष तुम्ही या कोर्टात साक्ष देतायत की मधुकर पाटलांना खून करताना तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलं, आणि आता तुमची साक्ष अचानक तुम्ही का बदलताय?
आता अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, साक्ष बदलता येत नाही असा रूल किंवा कायदा नाहीये. आधी खोटं बोललेल्या माणसाला जर नंतर खरी साक्ष द्यावीशी वाटली तर हरकत काय आहे युअर ऑनर. मग आता जजनी अर्जुनचं म्हणणं मान्य केलंय. तर बघा आता दामिनी पुढे विचारते, युअर ऑनर, पण ही साक्ष खरी आहे का खोटी आहे, म्हणजे कोणती साक्ष यांची खोटी आहे, कोणती साक्ष यांची खरी आहे, हे आपण कसं मानायचं. मग आता प्रिया ओरडून बोलते, मी आत्ता जे बोलते ना ते सगळं सगळं खरं आहे. मागच्या 2-2.5 वर्षापासून मी या साक्षीला पाठीशी घालत आले. या बदल्यात मला बक्षीस मिळणं तर दूर, पण मला या बदल्यात शिक्षा मी आता गप्प बसणार नाहीये. आता मी जे खरं झालं ना ते सगळं आता कोर्टाला सांगणार आहे. आता अचानक दामिनी मध्ये ओरडते, दॅट्स ऑल युअर ऑनर, मला आता काहीही प्रश्न यांना विचारायचे नाहीयेत. आता प्रिया घाबरते आणि काही क्षण दामिनीकडे बघतच राहते. आणि आता अर्जुनला कळलंय की प्रिया सगळं काही खरं खरं सांगणार आहे आणि एक्झॅक्टली तेच झालंय. दामिनी प्रियाकडे रागाने बघते. दामिनीच्या हातून ही केस केव्हाच निसटली आहे प्रेक्षकांनो. बघा हे सगळं विदिन अ सेकंड झालं असं आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजे आज एक्सपेक्ट नव्हतं की एवढं सगळं दाखवून देतील. आता प्रिया सगळं खरं खरं बोलते. प्रिया म्हणते, मी सांगते, त्या दिवशी जे काही झालं ना ते सगळं सांगते. त्या दिवशी जे काही घडलं ते सगळं मी खरं खरं सांगते. प्रिया म्हणत असते की मी आतापर्यंत जे सांगत होते ते खोटं आहे, पण जे खरं खरं झालं ना ते मी आता सगळं कोर्टाला सांगते. आणि प्रत्येक जण आता आतुरतेने वाट बघतोय की प्रिया नेमकी काय साक्ष देणार आहे. पण आता साक्षीला कळलंय प्रेक्षकांनो की तिच्या समोर अंधार आहे. आता बघा अर्जुन उभा राहतो आणि म्हणतो, युअर ऑनर, माझी कोर्टाला एक रिक्वेस्ट, प्रिया मधुकर हे जे काही आता सांगणार आहे ते मधुकर पाटील यांनी ऐकू नये. कारण प्रिया मधुकर हे जे स्टेटमेंट देतील ते सगळं आपल्याला मधुभाऊंच्या स्टेटमेंटशी मॅच करता येईल. म्हणून मधुभाऊंनी आता जरा वेळ बाहेर थांबावं अशी रिक्वेस्ट आहे माझी. मग आता ते जज म्हणतात, मधुकर पाटील तुम्ही जरा कोर्टाच्या बाहेर जाल का. आणि मधुभाऊंना आता कोर्टाच्या बाहेर जाण्यासाठी सांगण्यात येत आहे. आता अर्जुन प्रियाच्या समोर येतो आणि म्हणतो, सो प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार, सांगा तरी त्या रात्री नेमकं काय काय झालं होतं. आणि आता प्रिया पोपटासारखी बोलायला लागते प्रेक्षकांनो. तिने सगळं काही खरं खरं सांगितलंय. प्रिया म्हणते, आमचा प्लॅन असा होता की आश्रमामध्ये कोणीही नसताना आम्ही आश्रमाच्या पेपरची झडती घ्यायची, आश्रमात झडती घेऊन ते पेपर शोधायचे. म्हणजे मधुभाऊंनी ते पेपर कुठे ठेवलेत हे आम्हाला तपासायचं होतं. म्हणून ठरल्याप्रमाणे मी माझ्या पोटात दुखतंय असं म्हणून थिएटरमधून निघाले. मी आश्रमामध्ये आले तेव्हा ऑलरेडी साक्षी आश्रमात होती, विलास सुद्धा होता. पण मी खरं खरं सांगते की मला माहिती नव्हतं विलास महिपत शिखरेचा माणूस आहे. मला खरंच माहिती नव्हतं. मी जेव्हा आश्रमात पोहोचले साक्षीला मी त्याच्यासोबत पाहिलं तेव्हा साक्षीने मला सांगितलं की तो महिपत शिखरेचा माणूस आहे. आम्ही तिघेही आश्रमात पोहोचलो आणि आश्रमाची झडती घ्यायला लागलो. तेवढ्यात तिथे मधुभाऊ आले. आणि आता प्रेक्षकांनो, ज्यांना माहिती नसेल म्हणजे जे सुरुवातीपासून एपिसोड बघत नसतील त्यांच्यासाठी हा खास सीन आहे. मधुभाऊ त्या क्षणाला तिथे आले. प्रिया लपून हे सगळं बघत असते. आणि आता विलासला आणि साक्षीला पेपर तपासताना बघून मधुभाऊ चिडतात आणि गेल्या म्हणतात, दगाबाज विलास, तू मला धोका दिलास. आश्रमाचे पेपर मी जीव गेला तरी तुला देणार नाही असं म्हणून मधुभाऊ विलास हे दोघं जण एकमेकांशी झटापट करायला लागले. विलासने पिस्तूल काढला. आता साक्षी पण झटापटीत सामील होती. आणि आता प्रिया सगळं सांगते पुढे. या सगळ्या झटापटीमध्ये साक्षीकडनं विलासला गोळी झाडली गेली आणि या विलासवर कशा पद्धतीने गोळी झाडण्यात आली हे सगळं प्रिया कोर्टात सांगतेय. आणि आता इथे फक्त सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स दाखवले आणि विलासवर कशी गोळी झाडली गेली एवढंच काय ते दाखवलं. आजचा एपिसोड बघायला गेलं तर खूप लहान दाखवलाय त्यांनी, पण हाच तो क्षण आहे ज्या क्षणाची आतुरतेने सगळेजण वाट बघत होते. अर्जुन म्हणतोय, मिलॉर्ड, आज 2.5 वर्षांनंतर का होईना पण प्रिया मधुकर यांनी खरं काय होतं हे कोर्टाला सांगितलंय. आणि आता मला मधुकर पाटलांना इथे बोलवण्याची परवानगी द्यावी. आता मधुभाऊंना बाहेर थांबवलं होतं ना, तर आता मधुभाऊंना ते आत बोलवतात जज. आणि मधुभाऊ सुद्धा आता काय स्टेटमेंट देतात ते चेक केलं जातं. म्हणजे प्रिया जे बोलते आणि मधुभाऊ जे बोलतात ते सगळं सेम टू सेम मॅच होतं का हे आता कोर्टामध्ये तपासण्यात येतं. आणि आता जज विचारतात मधुभाऊंना आणि अर्जुनही विचारतो की मधुभाऊ त्या रात्री काय घडलं होतं हे कोर्टाला पुन्हा एकदा सांगाल का.
आणि एक्झॅक्टली मधुभाऊ सुद्धा तेच सगळं सांगतात. मी त्या दिवशी आश्रमामध्ये उशिरा पोहोचलो होतो आणि आल्या आल्या बघितलं मी दरवाजा उघडा आहे. सगळीकडे अस्ताव्यस्त असे सामान पडलेले होते आणि बघतो तर काय, विलास आणि साक्षी तिथे. आणि मग मधुभाऊ जे प्रियाने सांगितलं ते सगळं सांगतायत आता कोर्टात. फक्त मधुभाऊंचे ओठ हलवताना दाखवले आणि पुन्हा तो प्रसंग दाखवला. झटापट झाली साक्षी विलास मधुभाऊंमध्ये आणि साक्षीकडून विलासला गोळी झाडली गेली आणि अशा पद्धतीने खून झाला. अर्जुन म्हणतो, पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. प्रिया मधुकर यांनी आत्ताच जे सांगितलं एक्झॅक्टली तेच मधुकर पाटलांनी सांगितलंय. त्यामुळे मला आता साक्षी शिखरे यांना क्रॉस एक्झामिन करायचं आहे, काही प्रश्न विचारायचे आहेत. मग आता जज म्हणतात परमिशन ग्रँटेड आणि मग प्रिया हिला खाली बसायसाठी सांगण्यात येतं. आता प्रिया रविराजांकडे जाऊन बसत असते तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला तिथे नाही बसता येणार, आता तुम्ही गुन्हेगार आहात प्रिया, त्यामुळे तुम्हाला आता इकडे बसावं लागेल. आता प्रिया तिकडे बसते तेव्हा रविराजांना कसं वाईट वाटतंय बघा. पण प्रिया त्यांच्याशी खोटं बोलल्यामुळे ते खूप हर्ट झाल्यात. तर आता फायनली साक्षीने सगळा गुन्हा कबूल केलाय. अर्जुन म्हणतोय, मी साक्षी शिखरे, आता मी तुम्हाला शेवटची संधी देतोय गुन्ह्याच्या कबुलीची. सांगा, विलासचा खून तुम्ही केलाय, तुम्हाला मान्य आहे की नाही? आता साक्षी सुरुवातीला तर काहीच बोलत नाही. सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स पुन्हा दाखवलेत. आता साक्षी काही बोलत नाही तेव्हा अर्जुन पुन्हा विचारतो, तुम्ही खून केलाय हे तुम्हाला कबूल आहे की नाही? आता ते जज म्हणतात, साक्षी शिखरे उत्तर द्या. आता साक्षी काहीच बोलत नाही. पुन्हा थोड्या वेळ पुन्हा अर्जुन विचारतो, विलासचा खून तुम्ही केलाय का? प्रत्येक जण आता आतुरतेने वाट बघतंय साक्षीच्या गुन्ह्याच्या कबुलीची आणि साक्षी कबुली देते, हो मीच केलाय विलासचा खून. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा. फायनली साक्षीने कबुली दिली आणि मधुभाऊ जे बिचारे विनाकारण या खुन्यात अडकले होते, मधुभाऊ बिचारे विनाकारण 2.5 वर्षापासून शिक्षा भोगत होते प्रेक्षकांनो, आज ते या गुन्ह्यातून मुक्त झालेत. साक्षीने गुन्ह्याची कबुली दिली. बघा चेहऱ्यांचे एक्सप्रेशन्स बघा प्रत्येकाच्या. मधुभाऊंच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय, सायलीच्या डोळ्यात पाणी आलंय. रविराजांना तर काही सुचेच ना आता काय एक्सप्रेशन्स द्यावेत. रविराज नुसते प्रियाकडे बघतायत रडून. आणि आता बघा कोर्टामध्ये एक वेगळीच चर्चा चालू झाली आहे. आता जज म्हणतात, ऑर्डर ऑर्डर. आणि मग साक्षी म्हणते, हो मीच केलाय, विलासचा खून मीच केलाय, याच हाताने मी विलासवर गोळी झाडली आहे. फायनली साक्षीने गुन्ह्याची कबुली दिलीच. अर्जुन म्हणतो, साक्षी शिखरेजी, तुम्ही फक्त खूनच नाही केला तर खून झाल्यानंतर सगळे पुरावे तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न केलात. हे सगळे पुरावे मिटवण्यासाठी तुम्हाला कोणी मदत केली होती? सगळे पुरावे नष्ट कोणी केले होते? आता बघा साक्षी आता प्रियाकडे दातोट खाऊन बघते आणि म्हणते, हिने केली होती मला मदत. या प्रियाने मला सगळी मदत केली त्या रात्री पुरावे नष्ट करण्यासाठी. ज्या रात्री खून झाला त्या रात्री मी लगेच बाहेर पडले होते. पण ही प्रिया, साक्षीने आता सांगितलंय की प्रियानेच तिला मदत केली आहे, प्रियानेच सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी तिला मदत केली आहे, प्रियाच पुढे आली होती. आता तो प्रसंग आपल्याला पुन्हा दाखवलाय. साक्षी निघून जात असते, ती घाबरलेली असते आणि म्हणत असते, मला इथून जायला हवं, आता कसं मॅनेज करायचं आपण हे सगळं. तेव्हा प्रिया पुढे येते आणि म्हणते, साक्षी मी करेल सगळं मॅनेज, या खुनामध्ये मी तुझं नाव येऊ देणार नाही, पण हे सगळं लक्षात ठेवायचं साक्षी, मी तुझ्यासाठी काय करते ते. आणि प्रियाने त्या रात्री सगळे पुरावे नष्ट केले. साक्षी तिथून पळून गेली. प्रियाने सगळे बोटांचे ठसे सगळे पुसून टाकले होते. मधुभाऊंच्या डोक्यावरती तिथे असलेली ती बारीकशी कुंडी मारली, त्यामुळे मधुभाऊ बेशुद्ध झाले. त्या पिस्तूलवरचे ठसेही तिने मिटवायचा प्रयत्न केला आणि त्या मधुभाऊंच्या हातात ती पिस्तूल ठेवली. हा सगळा उद्योग, सगळे कांड प्रियाने केलेत. आता हे सगळं साक्षीने सांगितलंय, नुसते तिचे ओठ हलताना दाखवलेत आपल्याला. आणि प्रियाने जे काही केलं ते सगळं इथे दाखवलंय पुन्हा एकदा. आता अर्जुन विचारतो, म्हणजे मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे असा मेसेज प्रियाने पोलिसांना केला होता? त्यावर साक्षी म्हणते, हो, हे सगळं प्रियाने नंतर स्वतःहून मला सांगितलं. अर्जुन म्हणतो, ओ माय गॉड, व्हॉट अ क्रिमिनल माइंडेड गर्ल्स. म्हणजे प्रिया मधुकर यांनी सगळे पुरावे मॅनेज केले, बोटांचे ठसे सुद्धा मिटवले. पण युअर ऑनर, त्या नोटांवरचे ठसे पुसण्यासाठी विसरून गेल्या नाही या प्रिया मधुकर. त्या नोटावरचे ठसे तसेच राहिले. आणि हो, प्रिया मधुकर पिस्तुलावरचे ठसे सुद्धा नीटसे पुसू शकल्या नाही.
त्यामुळे साक्षीचे ठसे त्या पिस्तूलवर तसेच राहिले होते आणि त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या मधुकर पाटलांच्या बोटाचे ठसे प्रिया मधुकर यांनी पिस्तुलावर उमटवायचा प्रयत्न केला. दॅट्स ऑल युअर ऑनर. आता अर्जुनने एवढंच काय ते युक्तिवाद केला आणि प्रिया आता उठून उभी राहते बरं का. प्रेक्षकांनो, तुम्ही कालपासनं परवापासनं सोशल मीडियावरती हा प्रोमो बघतच असाल. आज त्यांनी सगळंच दाखवलंय जवळपास. एवढंच नाही तर पूर्णाजीने प्रियाच्या तोंडात मारली आहे हा सीन सुद्धा त्यांनी आज पुढच्या प्रोमोत दाखवलाय. आता प्रिया रविराजांकडे जाते आणि त्यांना म्हणायला लागते, बाबा बाबा मी हे सगळं सांगणार होते तुम्हाला आज न उद्या. बाबा मला माफ करा हो, माझ्या मनात तसं काही नव्हतं. पण आता रविराजांनी मात्र प्रियाचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाहीये. रविराज नुसते तिला असे खुणवतात की पुढे जाय, चल निघ इथून, माझ्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ नकोस. आता प्रिया मधुकर पाटलांकडे जाते, मधुभाऊंकडे जाते, त्यांचे पाया पडायला लागते, हात जोडते आणि म्हणते, मधुभाऊ मला माफ करा, तुमच्यासोबत मी खूप वाईट वागले मधुभाऊ. तुम्ही मला मुलीप्रमाणे वाढवलं आणि मी खूप खूप वाईट वागले. माफ करा मला मधुभाऊ, मी आता असं नाही करणार. मी आता परत अशी खरंच कधीच करणार नाही मधुभाऊ, मला माफ करा. पण आता ते जज म्हणतात, प्रिया मधुकर हे असं वागणं कोर्टात चालणार नाहीये. रविराज किल्लेदार तुमच्या आशिलाला समजावून सांगा. पण आता रविराज काहीच बोलत नाही, नुसते असे हातवारे करतात ते आता माझ्या हातात काही राहिलं नाहीये म्हणून. प्रिया पुन्हा ओरडत असते की मधुभाऊ म्हणा ना मला माफ केलं तुम्ही, म्हणा ना माफ केलं मधुभाऊ. पण मधुभाऊंनी मात्र त्यांचा चेहरा दुसऱ्या दिशेने फिरवलाय. आता ते जज पुन्हा म्हणतात, ॲडव्होकेट किल्लेदार तुमच्या आशिलाला सांगा अशा वागण्यामुळे निकालावर परिणाम होईल. पण आता फक्त भयान शांतता आहे कोर्टामध्ये. प्रेक्षकांनो, बघितलं ना वेळ किती महत्वाची असते. आता प्रियाला पश्चाताप होतोय पण त्या गोष्टीचा काहीच उपयोग नाहीये. आता त्या जजने दामिनीला आणि अर्जुनला सांगितलंय की तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट तुम्ही प्लीज सादर करावं. तर बघा आता दामिनी उठून उभी राहते आणि आता साक्षीला कमीत कमी शिक्षा होईल याचं ती स्टेटमेंट करते आणि म्हणते, युअर ऑनर, माझ्या अशिलाने म्हणजे साक्षी शिखरे यांनी मान्य केलंय की विलासचा खून त्यांनीच केलाय. तरी सुद्धा हा खून त्यांनी काही जाणून बुजून केलेला नाहीये. हा एक प्री प्लॅन मर्डर नाहीये. सो साक्षी शिखरे यांना कमीत कमी शिक्षा व्हावी एवढीच काय ती मी कोर्टाला विनंती करेल. दामिनी एवढंच बोलते आणि खाली बसते. दॅट्स ऑल युअर ऑनर. आता बघा अर्जुनने काय सांगितलंय आता कोर्टाला, काय दाखवलाय हा प्रेक्षकांनो एपिसोड. आज प्लीज लाईक करायला विसरू नका. सगळ्यांनी कमेंट करून सांगा आजचा एपिसोड कसा वाटला. फायनली एवढ्या सगळ्या कलाकारांची मेहनत रंगत आणली आहे. या सगळ्या मेहनतीने प्रेक्षकांनो किती मेहनत केली यांनी दिवस रात्र. आता बघा अर्जुन म्हणतोय, युअर ऑनर, मी साक्षी शिखरे यांनी आश्रमाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्यांना हे जमलं नाही तेव्हा त्यांनी विलासचा खून केलाय. आणि आता साक्षीच्या डोळ्यात पाणी आहे, प्रियाच्या डोळ्यात पाणी आहे. अर्जुन पुढे म्हणतो, एवढंच नाही मिलॉर्ड, खून झाल्यानंतर सगळे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न देखील या दोघींनी मिळून केलाय. हे सगळे गुन्हे प्रचंड गंभीर आहेत युअर ऑनर. प्रिया मधुकर यांनी साक्षी शिखरे यांना खून लपवण्यासाठी मदत केली आहे. मी कोर्टाला एकच विनंती करेल मिलॉर्ड की या दोघींना अशी शिक्षा व्हावी की पुन्हा या समाजात असा गुन्हा करायला कोणीही पुढे धजावणार नाही. आता अर्जुनने असं सांगितल्यावर साक्षी आणि प्रियाचे चेहरे पाहण्यासारखे झालेत. अर्जुन म्हणतो, दॅट्स ऑल मिलॉर्ड. आणि आता बघा प्रियाला कळतंय की तिला मोठी शिक्षा होणार आहे, काहीतरी म्हणजे मोठं घडणार आहे. आता नुसती रडते. आता साक्षी मात्र अगदी एक शांत उभी आहे. आणि मग जज सांगतायत, संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या वात्सल्य आश्रम खून खटल्याला आज एक वेगळंच वळण मिळालंय. खुन्याला साथ देणारी प्रिया मधुकर हिने आज खरी साक्ष दिली आहे कोर्टासमोर आणि मिटवलेल्या सगळ्या पुराव्यांबद्दलही कोर्टात सांगितलंय. साक्षी शिखरे हिने स्वतः गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत सादर झालेल्या सगळ्या पुराव्यावरून हे कोर्ट अशा निर्णयावर आला आहे की आता त्यांनी हा पॉज घेतलाय प्रेक्षकांनो. आणि इथेच जरा वाट बघायची आपल्याला या दोघींची शिक्षा ऐकण्यासाठी. आपल्याला उद्याचा एपिसोड बघायचा आहे. एवढंच आज त्यांनी शेवट दाखवलाय. मस्त दाखवला ना प्रेक्षकांनो. माइंड ब्लोईंग एपिसोड होते आतापर्यंत. सल्यूट आहे या सगळ्या कलाकारांच्या मेहनतीला. ऑनेस्टली प्रेक्षकांनो, काय काम केलंय प्रत्येकाने. आणि सगळ्यात विशेष कौतुक म्हणजे अर्जुन सुभेदार, साक्षी आणि महिपत आणि मधुभाऊ या सगळ्यांचंच आहे. तर बघा पुढचा प्रोमो बघा जो तुम्ही सोशल मीडियावर बघत आहात कालपासनं.
प्रिया साक्षी दोघींनाही जेलमध्ये नेण्यात येते. प्रिया पूर्णाजीकडे येते, पूर्णाजीशी बोलायला जाते, पण आता पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी पण आहे आणि आता प्रियाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा प्रियाला मिळायला हवी अशी इच्छा सुद्धा पूर्णाजीच्या डोळ्यात दिसतीये प्रेक्षकांनो. शेवटी किती झालं तरी त्यांना वाटतं ना की ती आपल्या पोरीची पोरगी आहे. आता ती पूर्णाजी जवळ येते तेव्हा पूर्णाजी म्हणतात अशा भयंकर पोरीशी आमचा काहीही संबंध नाहीये. आणि आता कल्पनाताई जवळ येते तेव्हा कल्पनाताई पण तिच्या तोंडात मारतात आणि म्हणतात आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्याचं हे फळ दिलं. कल्पनाताईंच्या नशिबात फक्त धोकेबाजीच लिहिलेली आहे वाटतं बिचाऱ्या कल्पनाताई. आता बघा साक्षी प्रिया आता सायलीकडे येते आणि सायलीची माफी मागायला लागते. तेव्हा सायली सुद्धा तिच्या तोंडात मारते आणि म्हणते आता 7 वर्ष जेलमध्ये सड प्रिया, हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा आहे. याचा अर्थ प्रियाला 7 वर्षाची शिक्षा झाली आहे. पण आता मालिका पुढे काय ट्विस्ट आणि टर्नने भरलेली आहे हे आपल्याला माहिती नाहीये. पण एवढंच सांगेन प्रेक्षकांनो, पिक्चर अभी बाकी आहे, म्हणजे मालिका अजून बाकी आहे, अजून मालिका संपलेली नाहीये. त्यामुळे आता पुढे काय होईल, खरी तन्वी कधी सिद्ध होईल, प्रतिमा आत्याची मुलगी सायली आहे हे कधी सिद्ध होईल, हे सगळे ट्विस्ट आणि टर्न आपल्याला बघायचे आहेत. अजूनपर्यंत अश्विन या सगळ्या प्रकरणापासून अनभिज्ञ आहे. अश्विनचे यापुढे